प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो, की पुन्हा एकदा देव बाप्पाने आपल्या परिवारामध्ये आपल्या सेवकाला आणलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा देवबाप फ्रेश मानना, ताजं भोजन, जसं आमच्या ताईंनी ताजं स्वयंपाक केला मी पाहिला, आणि तो स्वयंपाक स्वादिष्ट असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण जी गोष्ट मनापासून केली जाते ना, तिला सर्व काही असतं. जी उगाच करायची म्हणून केली जाते ना, त्याला काही अर्थ राहत नाही. तसं सेवेला पण सेवक चांगल्या मनाने, आत्म्याच्या प्रेरणेने जर आलेला असेल तर ते उपकार्य करतो. आत्ताच आमच्या बहीण म्हणल्या की सकाळी जर मला सांगितलं असतं तर अश्विनी देखील प्रेयरला आले असते. आमचे बंधू म्हणले, हे ब्रदर फोन करून येत नाही, त्यांचं अचानकपणे येणं असतं. प्रियांनो, यामागं अचानकपणे येण्याच्या मागं एक कारण आहे. आता एक शब्द निघाला म्हणून सांगतो. कारण आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी असाच येणार आहे, न सांगता येणार आहे, कोणाच्या ध्यानामनात नसणार आहे. त्यावेळेलाच आमचा प्रभू आमच्यासाठी येणार आहे. आणि जो सेवक अशा प्रमाणाने येतो तो आत्म्यापासून आहे. म्हणून आपण भक्तीला आरंभ करण्या अगोदर प्रार्थनेत जाऊ. आज निकिताताई सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सिनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या ईश्वराच्या, आतापर्यंत सांभाळच ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीच म्हणून तुला धन्यवाद देते ईश्वराच्या. बापा, इथे बसले प्रत्येकाजवळ मी तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराच्या. प्रत्येकाचं तारण करता, उद्धार करता तू हो. बाप्पा, आम्ही जे वचन वाचणार आहे ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. बाप्पा, पाळक साहेबांच्या द्वारे तू उंचवेल आणि गौरविले जा. इथे होणारा मान, महिमा, गौरव मी सर्व ईश्वराच्या तुला देते. ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. बाप्पा, जी बाळासाहेब वचन सांगणार आहेत बाप्पा, त्यांच्या तोंडचे शब्द नसून ते तुझ्या तोंडचे शब्द असू दे. ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू असलेला आम्हा सर्वांना तू पुरव आणि होते तुझ्याच नावाचा गौरव. इथून पुढचा वेळ काय समज सर्व मी तुझ्या हातात येते ईश्वराच्या. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणतोय की त्या आमेन. प्रियांनो, तुमच्यासारखे नाव आशीर्वादी आणि धन्य प्रियजन कोणी नाही. जगातले प्रियजन तुमच्याविषयी काही समजो, काही मनात विचार आणू, परंतु तुमची भेट घ्यायला स्वर्गातून प्रभू या ठिकाणी उतरतो. तो उतरला म्हणून मी आलो. तो नसता उतरला तर माझं येणं झालं नसतं. कारण आज माझ्या डोक्यात दुसरीकडे जायचा विचार चालला होता. प्रेयरला तर मी रोजच जातो, परंतु आज हे जे ठिकाण आहे ना, हे ठिकाण आज माझ्या ध्यानात नव्हतं. आज मी केडगावच्या साईडकडे जाणार होतो. त्या ठिकाणी आहेत माझे परिवार. म्हटलं आज त्या परिवारांना भेट द्यावी. परंतु संध्याकाळी 6 वाजता प्रभूंनी दाखवलं मी तिकडं केडगावला नाही, मी शेंडीला आहे. आणि प्रभूचं ऐकणं सेवकाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. कारण ज्यांना आशीर्वाद देण्याची देव अपेक्षा करतो ना, तिथं सेवकाने आत्म्याच्या प्रेरणेने गेलंच पाहिजे. आज जर मी या ठिकाणी प्रेयरला नसतो आलो, केडगावला जर गेलो असतो, आणि ठीक आहे माझ्याजवळ 5 वचन मी काढलेले आहेत, तयार आहेत माझ्याजवळ, बिना तारीख टाकता ते तयार आहेत. या वचनाला नुसतं मी वाचला असतं आणि याचं जर स्पष्टीकरण पवित्र आत्म्याने केलं नसतं तर काय उपयोग आहे का या 5 वचनाला? कारण याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे. वचन तर कुणी वाचीन, वचन वाचणं अवघड काम नाही कोणाला, परंतु ते कसं सांगायचं, कसा विचारातून आणि वचनाच्या पुराव्याने कसं सादर करायचं, हे पवित्र आत्म्याशिवाय कोणाला जमणार नाही. आणि जर एखादा म्हणेल की मी बुद्धीने
संदेश द्यायची तयारी करीन त्याच्याकडून संदेश फार बोलवला जाणार नाही. कारण वचन एकीकडे असेल, त्यांचा विचार एकीकडे असेल. मग ऐकणारे दुविध्यात पडतील की आम्ही वचन बघायचं का यांचं बोलणं समजून घ्यायचं. कारण दुविधेच्या अवस्थेमध्ये जर विश्वासणारा ऐकत असला ना, त्या विश्वासणाऱ्याला आशीर्वाद मिळत नाही. म्हणून पवित्र आत्म्याची उपस्थिती असणं महत्वाचं आहे. आणि त्या उपस्थितीमध्ये आज तुम्ही सर्व प्रियजन पवित्र आत्मा पाहते. म्हणून प्रभू म्हणला तुम्ही फार धन्य आहात. पवित्र आत्मा उगाच कोणाला कोणतं वाक्य बोलत नाही प्रियांनो, ते समजावून देखील सांगतो. म्हणून वाचनाला आरंभ करूया. काढूया आपण आज स्तोत्र संहिता 145 14व वचन. बघा काय लिहिलंय त्या ठिकाणी. 14 ना. हा 145 14. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. पतन पावलेल्यांना देव बाप आधार देतो. पतन म्हणजे काय? पतन या शब्दाचा अर्थ मी मागे सांगितला होता. आहे ध्यानामध्ये? नाही, मी सांगतो. पतन या शब्दाचा अर्थ आहे पडणे किंवा प्रभूच्या मार्गातून वेगळं होणे किंवा प्रभूपासून स्वतःला अलिप्त करणे. मराठी भाषेला ज्या प्रकारे आपण सांगू त्या प्रकारे मराठी भाषा आपल्या शब्दाला प्रगट करते. प्रियांनो, मराठी भाषा कोणत्याही शब्दाचा अनादर कधी करत नाही. हा, भाषा बोलण्याची शैली वेगळी आहे, पण अर्थ तोच असतो जे त्या शब्दाविषयी बोलायचं असतं. प्रियांनो, पतन म्हणजे पडणे. आणि वचन सांगतं की जो पडतो ना त्याला देव बाप आधार देतो. का बरं देव बाप आधार देतो? एखादा व्यक्ती पडला. पडणं म्हणजे आता एक तऱ्हेचं सांकेतिक भाषा किंवा रूपकामध्ये प्रभू या ठिकाणी सांगते. पडणेला दुसरा अर्थ काय माहिती? पडण्याचा दुसरा अर्थ म्हणजे तो प्रभूपासून दूर जातो, प्रभूचं नाव घेत नाही, प्रभूचं वचन वाचत नाही, कदाचित प्रभूची प्रार्थना देखील तो आपल्या जीवनात करत नाही. याला म्हणतात पतन, पडणे. आणि असं पडलेल्या व्यक्तीला देवबाप आधार देतो. का आधार देतो? कारण देवबाप जाणतो याला निर्माण करणारा मी आहे. देवबाप सदैव मनुष्याविषयी एकच विचार समोर ठेवतो की जो पण मनुष्य आज अस्तित्वात आहे त्याला घडवणारा मी आहे. म्हणून तो ज्यांचं आता वाकलेला हा पण एक रूपक आणि सांकेतिक भाषेत शब्द वापरलाय. वाकलेल्यास तो उभे करतो म्हणजे संकटात सापडलेल्या व्यक्तीला तो संकटातून बाहेर काढतो. असं या ठिकाणी शब्दशः पवित्र आत्म्याला बोलायचंय, परंतु रूपकामध्ये किंवा सांकेतिक भाषेमध्ये वाकलेल्या सर्वांस उभे करीतो असा शब्द त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय. प्रियांनो, सांगा, संकट कोणाच्या जीवनात येत नाही? आहे का बिगर संकटाचं कोणी? मी जरी देवाचं वचन सांगतोय माझ्यावर सुद्धा संकट आहे, पण काही संकट असे असतात की ते संकट प्रभूमध्ये ना आपल्यामध्ये ठेवावं लागतात. आणि मग त्याच्यासाठी एक पुरावा ठेवलाय प्रभूने. काय ठेवलाय? वचनातून बघू. आता हा शब्द आलाय तर नीतिसूत्रे 25वा अध्याय 2रं वचन. एखादी गोष्ट गुप्तपणे ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजाचे गौरव आहे. पाहिलं, देव बाप्पाने जी पण गोष्ट मुखातून बोलतोय पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याचा पुरावा बायबलमध्ये. काही संकट आपण एकमेकांना सांगतो, काही संकटांना आपण सांगत नाही. मग ते कुठले असू द्या, शारीरिक असू द्या, आत्मिक असू द्या,
ते आपण सांगत नाही, पण जे सांगण्यास योग्य आहे ना ते आपण एकमेकांना सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या गोष्टी सांगितल्या जात नाही ना, मग त्याच्यासाठी आता बहिणीने वाचलेला शब्द, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचं गौरव आहे. प्रभू आपलं गौरव यशायाच्या पुस्तकात सांगितलंय, दुसऱ्याला देणार नाही. दुसऱ्याला देणार नाही म्हणजे कुणाला देणार नाही? इथं एक सांकेतिक भाषाच वापरली. प्रभू आपलं गौरव दुसऱ्याला देणार नाही म्हणजे कुणाला नाही देणार? आता तुम्ही ऐकणारे है ना, आहेत ना तुम्ही सर्वजण ऐकणारे. आता जर देव बाप्पाने असं ठरवलं की मी माझं गौरव ऐकणाऱ्यांना देणार नाही, मिळतील का आशीर्वाद तुम्हाला? म्हणता येईल का तुम्हाला, अरे देव जर आम्हाला आपलं गौरव देत नाही तर मला आशीर्वाद मिळणार नाही? तुम्हाला सरळ सरळ समजतंय. मग आता देवबाप जे बोलतोय, मी माझं गौरव दुसऱ्याला देणार नाही म्हणजे कुणाला नाही देणार? हे बघा प्रियांनो, या अशा काही गोष्टी असतात ना, या समजण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्र ध्यान देऊन वाचणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक अध्याय ध्यान देऊन वाचला ना, पवित्र आत्मा तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पवित्र आत्मा पटकनी तुम्हाला लगे मुखात तुमचा शब्द टाकेल. अरे दुसऱ्याला गौरव देणार नाही म्हणजे कुणाला? सैतानाला गौरव मी देणार नाही. वचनात सांगितलंय, प्रभू म्हणतो मी माझं गौरव सैतानाला कधीच देणार नाही, त्याचं गौरव कधी होणार नाही, असं स्पष्ट बायबलमध्ये यशायाच्या 43व्या अध्यायामध्ये सांगितलंय. प्रियांनो, देव बाप हा सर्व शक्तिमान आहे, सार्वभौम आहे, निर्माता आहे. त्याला परमेश्वर या नावाने आम्ही गौरवितो. आणि परमेश्वर हे नाव त्याने स्वतः आपल्याला लावून घेतलेलं आहे. सांगा परमेश्वर किती आहेत आज? परमेश्वर किती? एकच आहे ना, दोन आहेत का? का बरं प्रभूने दोन परमेश्वर होऊ नाही दिले? दोन परमेश्वर का नाही? एकच परमेश्वर का आहे? कारण एका परमेश्वराच्या माध्यमातून सगळं काय अस्तित्वात आले. हा ते वेगवेगळ्या प्रकारे विभागलं गेलं, तो भाग वेगळा आहे, परंतु सगळ्याचा निर्माता एकच आहे. निर्माता दोन नाही, एकच निर्माता आहे आणि त्या निर्मात्याचं नाव आहे परमेश्वर. आणि त्या परमेश्वराने सर्व काही जे काय आम्हाला दिसतंय ते अस्तित्वात आणलंय. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या, त्या भाग वेगळा, परंतु या सगळ्या पृथ्वीचा निर्माता एकच आहे. आणि जो निर्माता आहे त्या निर्मात्याची येण्याची वाट पृथ्वी पाहत आहे. पृथ्वी देखील त्या निर्मात्याला लवकर ये आणि मला पुत्राचा बहुमान प्राप्त होऊ दे यासाठी पृथ्वी रात्रंदिवस प्रभू परमेश्वराच्या येण्याची प्रतीक्षा करत आहे. प्रियांनो, पृथ्वी जर परमेश्वराच्या येण्याची प्रतीक्षा करत आहे, आम्ही किती प्रतीक्षा केली पाहिजे? किती केली पाहिजे? किती जणांच्या मुखामध्ये प्रार्थनेमध्ये शब्द आहे? एकदा तरी त्यांच्या मुखातून निघलाय असं बसलेले, इथं बसलेले प्रियजनांपैकी. आता प्रार्थनेसाठी काही कोणाला वाचताच यावं याची काही गरज नाही. प्रार्थना म्हणजे काय? तोंड उघडून आपण जे काय बोलू ती प्रार्थना आहे. वाचण्याला तरी आठ आहे की बाबा मला वाचता येत नाही, तो भाग वेगळा, पण प्रार्थनेला आठ नाहीये. किती जणांनी आतापर्यंत इथं बसलेल्या अवस्थेपर्यंत एकदा तरी आठवतंय की मी एकदा तरी देव बाप्पाकडे अशी प्रार्थना केली, प्रभू लवकर ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी? असं कोण नाही म्हणजे नाही म्हणत. बघूया वचनातून बघू आता. इब्रिकाराचं पत्र, जो पण विचार येईल ना त्याला आपण वचनातून तपासू. 2 वचन बघू आपण, एक नाही 2 बघू याच्यासाठी.
10वा अध्याय 37वे वचन पहिलं इब्रीकरांचं पत्र किती वचन? 10वा अध्याय 37वे वचन. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. आता त्यांनी येण्याचा वायदा केलाय ना. आपल्या घरी जर पाहुणे येणारे असले, त्यांनी जर आपल्याला फोन केला, मी येत आहे तुमच्या घरी, आपण पाहुण्यांना म्हणतो का नका येऊ, काय आमच्या घरी यायची आवश्यकता नाही, आम्ही लय बिझी आहेत, आज नाही आले तर बरं होईल म्हणतो आपण पाहुण्यांना. ज्या अति जवळचे आहेत आपल्या. आता इथं प्रभू म्हणतोय जो येणार आहे तो येईल. मग आम्ही म्हणलं पाहिजे का नको नाही येऊ, आराम कर तिथं. तो आराम कर. आराम केलं ना आम्हाला चांगलं वाटतं, आम्ही पृथ्वीवर फार मजेत आहेत, थोडस विश्रांती घे. म्हणू का आपण असं, जो येणार आहे त्याचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. ये प्रभू. आणि स्वागतासाठी आम्ही उच्चारण केलं पाहिजे, प्रभू तू लवकर ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आता दुसरं वचन बघू. प्रगटीकरण 2 वचन म्हणलं होतं मी. 22वा अध्याय शेवटचं वचन. प्रभू येशूची कृपा सर्व जणांबरोबर असो. आमीन. आमीन. 21वा मध्ये काय म्हणतोय? 21 या गोष्टीविषयी साक्षी देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. आमीन. ए प्रभू येशू ए. बघा आता योहान हा पाद्म बेटावर या सर्व गोष्टी पाहत आहे आणि पाद्म बेटावर त्याला या गोष्टीचं प्रकाशन दिसत आहे की आमचा तारणारा पृथ्वीवर असणाऱ्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि तिथं वाणी ही निघालेली आहे की ये प्रभू ये लवकर ये. जर तिथं ही वाणी निघत आहे तर आमच्या मुखामध्ये वाणी न असली तर काही वाईट आहे का? यांनो आमच्या प्रार्थनेमध्ये आठवण असली पाहिजे. आमच्या तारणाऱ्याचं आम्ही निदान यांनी तर स्वागत करू शकतो ना. स्वागत करण्याचे 3 प्रकार मी मागील संदेशात सांगितले. आता तुमच्या ध्यानात आहेत का नाही मला माहिती नाही. 3 प्रकार सांगितले होते स्वागताचे. आहे ध्यानात कोणाच्या की 3 प्रकार सांगितले होते येण्याचे? नाही राहिले. प्रियांनो, प्रभूच्या येण्याचे स्वागत करण्याचे 3 प्रकार मी सांगितले होते. पहिला प्रकार सांगितला होता, आकाशातल्या चांदण्यांकडे बघा तुम्ही. फक्त शुक्र तारा सोडून बाकीचे जेवढे पण छोट्या मोठ्या चांदणी आहेत त्यांना तुम्ही आज रात्री प्रार्थनेनंतर फक्त आकाशाकडे बघा. फक्त बघा, बस काही करू नका. आकाशात तुम्ही पाहिलं ना नेत्राने, आपोआप तुम्हाला चित्र दिसन. तारे देखील 7 प्रकारचे रंग बदलून प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या स्वागतासाठी तयार झालेत. मेघधनुष्यासारखे 7 रंग सगळे ताऱ्यांच्या आकाशामध्ये दिसतील तुम्हाला, फक्त शुक्रचा तारा सोडून. तो तारा ज्या प्रकारे आहे त्याचा रंग बदललेला नाही. बाकी आता सध्याला जाऊन नुसतं तुम्ही जाऊन बघून आले ना आकाशात, तुम्ही लगेच मला म्हणतात, ब्रदर खरंच तुम्ही सांगितलं ना, तशा आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाचे तारे आम्ही पाहतो. छोटे मोठे आहेत पण त्यांचे 7 रंग आहे. का झाले बरं ताऱ्यांचे 7 रंग? कारण प्रभूच्या स्वागताच्या साठी ते सुसज्ज झालेत प्रियांनो. त्यांना पण वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताला येण्या अगोदर आम्ही अशा प्रकारे आमच्या प्रभूचं आकाशामध्ये स्वागत करू. तारे जर अशा प्रकारे प्रभूच्या स्वागतासाठी तयार झालेत तर आम्ही तयार नाही व्हावं का? आम्ही म्हणू का नाही, आम्ही बस चाललंय आमचं, प्रभू येतो आम्हाला घेऊन जा. फक्त हे आम्हाला एवढं माहित आहे आम्ही काय करणं गरजेचं आहे. आम्ही प्रार्थनेत किमान आठवण करणं गरजेचं आहे की प्रभू येशू तू लवकर ये आणि आम्ही तुझ्या स्वागतासाठी
हे शब्द उच्चारित आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली होती, तिसरी गोष्ट आठवली असं आता नाही आठवली. तिसरी गोष्ट सांगितली होती स्वागतासाठी, आमच्या जवळ आमचा प्रभू जेव्हा येईल तेव्हा काहीतरी आमच्या जवळ असलं पाहिजे, काहीतरी आम्ही जमा केलेलं असलं पाहिजे धन, की त्याला पाहून प्रभू म्हणणारे खरोखर यांनी पृथ्वीवर माझ्या नावात राहून काहीतरी माझ्या स्वागतासाठी तयार धन तयार केलंय. सर्वात मोठं धन कोणतं आहे? कोणतं धन आहे सर्वात मोठं? वचनातून बघू. आता याला वचनच बघू आपण. एप्रिकराचं पत्र नाही, सॉरी, याकोबाचं पत्र, पहिला अध्याय, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 22वे वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. आम्ही वचनाप्रमाणे आजच्या दिवसानंतर तरी वागण्याची तयारी प्रभूला दाखवू. हे तरी स्वागतासाठी आम्ही प्रभूसाठी करावं. प्रियांनो, जर आकाशातले तारे प्रभूच्या येण्यासाठी काय करतात, आम्ही तर प्रभूच्या प्रतिरूपाचे. प्रभू असाच आहे, फक्त चेहरापट्टी वेगवेगळी प्रभूने ही केली. बाकी आदम, जो मागील संदेशात मी सांगितलं, ज्यांनी आदमाला पाहिलेलं आहे ते समजून घ्यायचं त्यांनी की परमेश्वर आदमासारखा आहे. कारण प्रभूने स्वतः सांगितलं, मी आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण करीन. मग प्रभू परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा आदमाला बनवलं. नंतर पुढं पाप झाल्यानंतर, अवज्ञा झाल्यानंतर प्रभूने चेहरापट्टी प्रत्येकाची वेगवेगळी करायला सुरुवात केली असेल तो भाग वेगळा. पण बघा, ज्या परिवारातले जे प्रियजन आहेत त्यांची चेहरापट्टी त्याचप्रमाणे असते. कधी कधी जुन्या विचाराचे म्हणतात, मुलगा ना बापावरच गेलाय बर का, सेम बापावर, काही बदल नाही. किंवा मुलगी जर असली, मुलगीनं सेम आईवर आहे बर का, काही बदल नाही. आईचा चेहरा मुलीच्या चेहऱ्यामध्ये, आई किंवा बाप यांच्या चेहऱ्यावरच परिवारातले प्रियजन उदयास येतात. पण सगळ्या परिवारातले एकच परिवाराच्या चेहऱ्यासारखे आहेत का? वेगवेगळ्या परिवाराचे वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे. परंतु ज्या परिवारामध्ये जे उभयता आहे त्यांच्यापासून येणारी संतती त्याप्रमाणेच असते ज्याप्रमाणे त्यांचे चेहरे आहे. पाहतो ना आम्ही. हे बघा, आता या 3 मुले आहे ना, प्रेरणा, निकिता आणि तुझं नाव काय बाळ? समीक्षा. समीक्षा. हे समीक्षा नाव ध्यानात नाही राहत माझ्या. 2 नाव ध्यानात राहिले पण समीक्षा नाव नाहीये. आता बघा, मला या 3 लेकरं यदा कदाचित बर का, असं नाही म्हणत की कंपल्सरी, यदा कदाचित एखाद्या वेळेस जर मी या भागाला प्रेरला चाललेलो असलो, वजनी पिंपळगावला, आणि ह्या तिन्ही मुलींपैकी एखादी मुलगी जर रस्त्याने चालली, मी पाहिल्याबरोबर ओळखणारे या मुली कोणाच्या आहेत. मला सांगायची गरज आहे का की या मुली कोणाच्या आहे? चेहऱ्यावरून मी लगेच ओळखणारे अशा बंधूंच्या ह्या मुली आहे. कशावरून आपण ओळख एखाद्याची मान्य करतो? कारण त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं की या कोणाच्या मुली. प्रियांनो, तसं प्रभू परमेश्वर जो आमच्यासाठी तारणारा म्हणून आम्ही त्याला मानतो, त्याच्या नजरेमध्ये आमची पण काहीतरी किंमत असणं गरजेचं आहे का नाही? आमची किंमत असावी म्हणून हे पवित्र शास्त्र आम्हाला देण्यात आलंय. आमची किंमत आमच्या या शरीरावर नाही, आमची किंमत या पवित्र शास्त्रामध्ये आहे. म्हणून पवित्र शास्त्राला देव बाप्पाने शारीरिक धनाची पण याच्यात माहिती दिली
आणि आत्मिक धनाची माहिती दिली. शारीरिक जीवनात कोणाशी कसं वागायचं, कसं हे करायचं. येशू ख्रिस्ताने आपल्या भावी जीवनात काय केलेलं माहिती तुम्हाला? माहितीये? डोंगरावरलं वचन किती जणांनी वाचलं? 3 अध्याय, 5वा, 6वा, 7 अध्याय मत्तेचे वाचले. त्याच्यामध्ये येशू 6व्या अध्यायात बोलला ना, कुणी जर तुमच्या एका गालावर मारली तर दुसरा गाल करायला सांगितलं ना. असं लिहिलंय का तिथं? जर कोणी तुमच्या एखाद्या गालावर मारली, तुम्ही पटकन त्याच्या गालावर मारा. जिथं त्यांनी मारली तिथं तुम्ही पण मारा, असं लिहिलंय का? प्रियांनो, ही शिक्षा आम्हाला कुठून मिळाली? प्रभूने आम्हाला शिकवलं म्हणून कळलं. पण आज आम्ही असं वागतो का भावी जीवनामध्ये? आम्ही प्रभू मधले आहे ना, प्रभू मधले. प्रियांनो, आमच्या गालावर जर मारली, फार थोडे प्रियजन आहेत, थोडेच बर का. ही संख्या बोटावर मोजण्यासारखी असू शकते की जे एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढं करतात. आणि काही प्रियजनांचं मी संदेशातून ऐकलंय की ते सेवेला गेले किंवा प्रचाराला गेले, त्यांच्या गालावर मारली, त्यांनी निमूटपणे शांत राहिले आणि दुसऱ्या गालावर मारण्याची कोणाची इच्छा झाली, त्यांनी गाल पुढं केला, प्रतिउत्तर केलं नाही. जो प्रतिउत्तर करत नाही ना, त्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा कार्य करणार आहे, समजून घ्यायचं. जो प्रतिउत्तर करतो ना, तो पवित्र आत्मेने तेवढा परिपक्व नाही जितका असायला पाहिजे. कारण आमच्या प्रभूंनी काय सांगितलंय वचनातून बघू, याचाही पुरावा. मत्तेय शुभवर्तमान 5वा अध्याय 48वा वचन बघा काय म्हणतोय प्रभू तिथं. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. तसे तुम्ही पूर्ण व्हा. किती जण पूर्ण होण्याची तयारी करतात? पूर्ण होण्याची तयारी केवळ बोलण्यातून नाही, कृतीतून असली पाहिजे. मग ती कशी असो. मार खाण्याची वेळ आली तर गपचूप मार खाल्ला पाहिजे. काही दुसऱ्या अन्य प्रकारे तुम्हाला कुणी घोटाळ्यात पेचा टाकण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेस पण फक्त शांत राहणं हे त्या विश्वासणाऱ्याचं, देवाच्या सेवकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि प्रियांनो, जेव्हा स्तेफनांनी हजारो लोकांना संदेश सांगितला, हजारो लोकांनी संदेश जेव्हा ऐकला आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच स्तेफनाने जेव्हा संदेशातून सांगितलं, त्यावेळेस ऐकणाऱ्या बहुसंख्य जणांना स्तेफनाचं ते वचन आवडलं नाही. त्यांनी दगड घेतले, स्तेफनाला मारायला सुरुवात केली. स्तेफन त्यांच्या समोर उभा राहिला. प्रियांनो, उभा राहिला. तो पळून नाही गेला दगड पाहताच. अरे दगड उचलायला लागले, पळून जाता, इकडं पळू का इकडं पळू. दगडापासून वाचण्यासाठी जागेवर स्तब्ध उभा राहिला. आणि दगड मारणाऱ्यांनी नेम धरून दगड मारला नाही. डोक्यात लागला असन, गालावर लागला असन, हाताला लागला असेल, पाठीत लागला असेल, कुठं पण लागला असेल, पण स्तेफन दगड खाऊन येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याने आपला प्राण सोडला. पण प्राण सोडण्या अगोदर एक वाक्य तो बोलला. काय वाक्य बोलला? प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय आज रात्री झोपण्यापूर्वी जरूर वाचा तुम्ही. इतकं तुम्हाला त्या अध्यायातून आशीर्वाद मिळेल ना प्रियांनो. मरण्या अगोदर तो म्हणला, हे प्रभू, यांचं पाप यांच्याकडे मोजू नको, यांना क्षमा कर. आणि मग स्तेफनाने आपला प्राण सोडला. आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं, आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उजव्या हस्ते उभा आहे, हे स्तेफनाने पाहिलं. बघा तो अध्याय वाचा तुम्ही. आज रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटं तुम्हाला लागतील तो अध्याय वाचायला. या 5 मिनिटं जास्तीत जास्त, याच्या पुढे वेळ तुम्हाला लागणार नाही. बघा स्तेफनाला कसं मारलं. स्तेफनाने
काय उद्गार त्या मारणाऱ्यांसाठी काढले त्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. प्रियांनो, देवाच्या सेवकाची, देवाच्या विश्वासणाऱ्याची ओळख काय माहितीये? जो वचनाप्रमाणे चालणार असतो ना, तो कधी कोणाला प्रत्युत्तर करत नाही, तो कधी कोणाच्या विरोधात जात नाही, तो कोणाला अपशब्दाने दुखवित नाही, तो कोणाच्या भावनेशी कधी खेळत नाही. ख्रिस्ती जीवन आम्हाला प्रभूने प्रभूच्या नावामध्ये सभ्यतेने वर्तवण्याचा आदेश दिलाय. किती जण सभ्यतेने ख्रिस्ती जीवन आपल्या भावी जीवनामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, एखाद्याने जर छोटीशी चूक केली ना, छोटीशी, आम्ही त्या छोटीशी चुकीला लक्षात ठेवणारे प्रियजन आहे. आमच्या लगेच ध्यानात येतं. आमचं चांगल्याच आठवण आम्हाला कमी, पण वाईटाची ताबडतोब, बारे या ठिकाणी यांनी माझं हे नाही केलं, माझं स्मरण नाही केलं, लगेच ध्यानात राहतं. आमची बुद्धी प्रियांनो वाईटाला जास्त आकर्षित करते, पण चांगल्याला ना 10 वेळेस विचार करून घ्यायचं का नाही याचा विचार करते. प्रियांनो, आज प्रेषित 2:38 वचनाची निंदा चालली. कोणत्या प्रमाणावर चालली? देवाच्या आत्म्याने सांगितलं की त्या वचनाची निंदा करा. दिलंय का वचन की त्या वचनाची निंदा करा? आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाची निंदा करते, कोणत्या प्रमाणावर करते? काय पाठपुरावा आहे त्यांच्याजवळ? वचनाने आदेश दिलाय का की या वचनाची निंदा करा तुम्ही? कुणी निंदा आणली या वचनाची? प्रियांनो, ज्या प्रियजनाने, सेवक असो, विश्वासणारा असो, तो बहीण असो या पुरुष असो, ज्यांनी पण या वचनाची निंदा अस्तित्वात आणली ना, ज्या समयापासून ही निंदा अस्तित्वात आली, त्या विश्वासणाऱ्याचा